आज दिनांक 6 जून 2025. आंबाबागेची हार्वेस्टिंग झाल्यानंतर बागेची कटिंग करून घेतली आहे. कटिंग मे महिन्याच्या 16 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत चालली. यावर्षी थोडा बदल केला. कटिंग झाल्यानंतर पूर्ण फांद्या किंवा पालापाचोळा 25 दिवस बागेत तसाच पडून ठेवला व तो पूर्ण वाळल्यानंतर बागेला रूटर करून घेतले. संपूर्ण पाला हा या ठिकाणी क्रश झाल्यानंतर बागेमध्ये आज अवस्था अशी आहे. त्यापूर्वी प्रत्येक झाडाला आळे करून ACT वैदिकचा प्रति झाड 3 किलो बेसल डोस टाकून आळे बुजून घेतले आहेत. आता पावसाची प्रतीक्षा आहे. वार्षिक नियोजनामध्ये महत्त्वपूर्ण असणाऱ्या सर्व गोष्टी आपण पूर्ण केल्या आहेत. बाग आता ही पुढील वर्षासाठी तयार होत आहे. यावर्षीपासून या बागेला 100% सेंद्रिय पद्धतीनेच संगोपन केले जाणार आहे. म्हणून आपण खत टाकताना सुद्धा ACT वैदिकचाच विदाऊट रसायन पहिल्यांदा प्रयोग केला आहे. हा पहिला डोस आपण हार्वेस्टिंग नंतर देणे आवश्यक असते, तो आपण दिलेला आहे. यानंतर ज्या काही गोष्टी असतील वेळेनुसार देणे आवश्यक आहे त्यासुद्धा आपण ACT वैदिक पूर्ण नैसर्गिक पद्धतीच्या देणार आहोत. तसेच इकडे सुद्धा मागील वर्षी आपण 9 महिन्यापूर्वी आंबाबागेची लागवड केली आहे. या बागेला सुद्धा 1 किलो ACT वैदिकचा खत आपण देणार आहे. ही बाग पुढील वर्षी ACT वैदिकच्या खताचे पूर्ण रिझल्ट आपल्याला देणार आहे. ही बागसुद्धा सुंदर आहे. याच्यामध्ये आपण बोरू घेतला होता, तोही आपण रूटर करून नीट केलेला आहे. आता या बागेला आपल्याला आळे करून प्रति झाड 1 किलोच्या आसपास खत देणे आहे. बागेची वाढ सुंदर झाली आहे. बाग आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण 100% ही बाग तर जन्मतिचा आपण रसायनावर करणार केमिकल मुक्त करणार आहे. आता ह्या बागेला लावून 8 ते 9 महिने झाले असतील. ब्रँचेस कट केल्यानंतर आलेल्या कॅनोपीची बेसिक अवस्था अशी आहे.